महाराष्ट्रातील सर्व माझ्या मित्रांचं, मैत्रिणींचं, भावांचं आणि बहिणींचं CST लॉन्चपॅडच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत करीत आहे. आजचं आपलं सेशन नवीन अपडेट्स आहे. कशाचा? तर अप्रेंटिसशिपचा. ज्या विद्यार्थ्यांचा ITI झालेला इलेक्ट्रिशियन किंवा वायरमनमध्ये त्यांच्याकरता खास महावितरणमध्ये अप्रेंटिसशिपची वॅकन्सी निघालेली आहे. त्याचं लोकेशन आहे सांगली आणि जवळपास त्यामध्ये 121 पदे रिक्त आहे किंवा 121 पदांवरती अप्रेंटिसशिप भरती होणार आहे. तर नेमकी कशी होणार, काय होणार ते सर्व आपण काय करू, डिटेलमध्ये बघू. पण त्यापूर्वी तुम्हाला काय करायचं आहे, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आठवणीने काय करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून जेव्हा केव्हा या प्रकारचा नवीन व्हिडिओ अपलोड करणार तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन यायला हवं. सोबतच टेलिग्राम चॅनलला पण जॉईन करून टाकायचं. त्याची लिंक पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. कारण जे काही अप्रेंटिसशिपची PDF आहे किंवा जे काही इम्पॉर्टंट लिंक आहे ते सर्व आपण टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल करून देत असतो. म्हणून आठवणीने चॅनलचं पण नाव CST लॉन्चपॅड आहे, टेलिग्रामचं पण चॅनलचं नाव काय, CST लॉन्चपॅड. म्हणजे जे काही तुम्हाला करायचं आहे CST लॉन्चपॅडवरती करायचं. ठीक आहे. आता नेमकं याच्यामध्ये कोण आहे, तर ITI झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आहे ना, सांगलीचं लोकेशन आहे. नेमकं कुठे आहे, कसं आहे ते सांगतो. बघा, आजचं अप्रेंटिसशिप आहे कोणाचं आहे, सांगलीचं अप्रेंटिसशिप आहे आणि ते आहे महावितरण कंपनीचं. कुठचं? महावितरण कंपनीचं. ट्रेडचे नाव माहीतच झाले तरी नेमकं आता ते तुमचं सांगली कुठे येतं, तर बघा तुम्ही बघाल तर सांगली इथे आहे, डिव्हिजन इथे आहे. तर याच्या अंडरमध्ये तुमचं काय असणार, अप्रेंटिसशिप असणार. म्हणजे या लोकेशनला आता पूर्ण ज्या इम्पॉर्टंट गोष्टी आहे त्या सर्व एक पॉईंटमध्ये सांगतो. आता हे पत्र आहे, कुठचं आहे, सांगलीचं पत्र आहे. त्याच्यामध्ये पत्र 3 पानाचं, पण आपल्या कामाचं काय ते तुम्हाला सांगतो मी. बघा, सर्वात महत्त्वाचं की तुम्हाला तार मार्गतंत्री किंवा वीजतंत्री, ठीक आहे, व वीजतंत्री या 2 याच्या भरती आहे, 2 याची. तर मग तुम्हाला काय लागणार, एक तर वायरमन लागणार किंवा इलेक्ट्रिशियन ट्रेड झालेला ITI पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्हाला वायरमनचे 72 पदे आहे आणि इलेक्ट्रिशियनचे 49. म्हणजे असे एकूण जर मोजले तर 121 पदे आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये महत्त्वाचं काय की नेमकं आता तुम्हाला माहिती आहे, प्रत्येक वेळेस तुम्ही सेशन बघत असाल आणि मी नेहमी सांगत पण असतो तुम्हाला की तुमचं पहिलं काम ITI जर झालं असणार तर पहिले अप्रेंटिसशिप पोर्टलवरती रजिस्ट्रेशन करणं ते तुमच्यासाठी एकदम महत्त्वाचं आहे. तुमच्यासाठी एकदम महत्त्वाचं आहे. आता त्या ज्या 121 जागा आहे त्या 121 जागा नेमक्या कोणत्या विभागामध्ये, कोणत्या ट्रेडच्या किती जागा आहे, नेमकं विभागामध्ये पण तुम्हाला पार्ट दिलेला आहे. तुम्ही जर बघाल बरोबर तर त्याच्यामध्ये जर तुम्ही बघाल तर वेगवेगळ्या जागा दिलेल्या आहेत, नेमक्या कोणत्या कुठे आहे तर ते तुम्हाला समजणार. आता बघा इथे आहे ना, या ॲडव्हर्टाइजमध्ये इस्टॅब्लिशमेंट नंबर दिलेला नाही आहे, जो की अप्रेंटिसशिप पोर्टलवरती लागतो. तसं जर काही अडलं किंवा तुम्हाला पोर्टलवरती दिसलं नाही सांगलीची ॲडव्हर्टाइज, तर BTRIला जाऊन डायरेक्ट काय करायचं, भेट घ्यायची. ठीक आहे. तर एकूण पदी आहे वायरमनचे 72 आणि इलेक्ट्रिशियनचे 49. फक्त त्याच्यामध्ये एक अट महत्त्वाची, जे महावितरण सर्व ठिकाणी अप्लाय करत आहे की फक्त सांगली जिल्ह्यातील रहिवासी जे विद्यार्थी आहे त्यांच्याकरिताच त्यांनीच याच्यासाठी इलिजिबल आहे असं त्यांचं म्हणणं आहे. पण तिथे जर कर्मचारी अदर जिल्ह्याचा असणार आणि जर त्याचे पाल्य असणार, म्हणजे जर कर्मचारी असणार त्यांच्या पाल्यांना सूट देण्यात येईल. म्हणजे कर्मचारी असणार तुमचे वडील तर तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले म्हणा किंवा तुम्हाला सूट देण्यात येईल असं त्यांचं म्हणणं आहे. सक्षम अधिकारी त्यांना तो अधिकार दिलेला आहे. पण अदरसाठी, म्हणजे जे अदर आहे, म्हणजे ज्यांचे वडील या डिपार्टमेंटमध्ये नाही आहे त्यांच्यासाठी फक्त त्याच जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांसाठी ही ही अप्रेंटिसशिप आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर महत्त्वाचं की तुम्हाला सांगितलं की या पोर्टलवरती, आता पोर्टल तुम्हाला पाठच झालं असणार होते तिथपर्यंत. आता शेवटची तारीख किती आहे, तर शेवटची तारीख आहे 19 सप्टेंबर 2025. ठीक आहे. म्हणजे 19/9. ठीक आहे. 19/9/2025 पर्यंत तुम्हाला काय करायचं आहे, फॉर्म अप्लाय करायचा आहे. म्हणजे ऑनलाईन भरायचा आहे. काय करायचं, ऑनलाईन भरायचा आहे. इस्टॅब्लिश नंबर यांनी दिलेला नाही, म्हणजे कंपनीचा प्रत्येक नंबर असतो तो दिलेला नाही आहे. आणि जर तुम्ही लॉग इन केलं अप्रेंटिसशिप पोर्टलवरती आणि जरी तुम्हाला सांगली दिसलं नाही तर काय करायचं, तुम्ही की BTRI मध्ये जायचं. कुठे? सांगलीला. प्रत्येक जिल्ह्याला BTRI सेंटर असतं गव्हर्नमेंट ITI मध्ये. तिथे जाऊन भेट घ्यायची आणि त्यांच्याशी बोलायचं की नेमकं आम्हाला दिसत नाही. ठीक आहे. पुन्हा याच्यामध्ये महत्त्वाचं काय, महत्त्वाचं की शिकाऊ उमेदवारी किती दिवसाची असणार, तर कालावधी वायरमन असो किंवा इलेक्ट्रिशियन दोघांसाठी पण 1 वर्षाचा कालावधी आहे. सोबतच वेतन किती मिळणार, ते मानधन म्हणतो एक प्रकारचं आपण, किती मिळणार, तर दोघांनाही 8,050 असं मिळणार आहे. पण आता नवीन एक GR आलेला आहे तर त्याच्यामध्ये बदल झालेला आहे. तर मे बी 9,600 रुपये होऊ शकते. ठीक आहे. अजून काही सध्या झालेलं नाही आहे,
झालेलं नाही आहे, पण जी आर आलेला नवीन राजपत्र आलेला आहे त्याच्यामध्ये शिकाऊ उमेदवारांचा हे जे विद्यावेतन आहे ते वाढू शकतं. आता ते स्टेटला अप्लाय करतं नाही करतं माहीत नाही, पण सेंट्रलला अप्लाय होणार आहे 9,600. आता सध्या 8,050 आहे. किती आहे? 8,050 आहे. ठीक आहे. पुन्हा याच्यामध्ये महत्त्वाचं पुन्हा काय आहे, याच्यामध्ये महत्त्वाचं आहे की शिकाऊ उमेदवार भरण्याची अंतिम दिनांक किती आहे. अंतिम दिनांक म्हणजे बघा कशी, ऑक्टोबरची 15 तारीख. तर तुमच्या मनामध्ये हा प्रश्न नको व्हायला, कारण की तुम्ही आता हे जे PDF टाकेल तर तुम्ही हे वाचाल आणि मग तुम्हाला प्रश्न पडणार की शिकाऊ उमेदवारी पदे भरण्याची अंतिम दिनांक. तुमच्या डोक्यात असं नको यायला की सर 15 ऑक्टोबरपर्यंत आम्ही भरू शकतो का. नाही, तुम्हाला भरायचं आहे याच्या पूर्वीच्याच तारखेला, जे तुम्हाला तारीख दिलेली आहे. किती तारीख दिलेली आहे बघा, या 2 तारखांमध्ये फरक आहे, लक्षामध्ये घ्या. कोणत्या कोणत्या 2 तारखा. 2 तारखा आहे आपल्या. एक तारीख आहे 19 सप्टेंबरची. किती आहे? 19 सप्टेंबर म्हणजे 19/9. लक्षात ठेवा, इथपर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, इथपर्यंत फॉर्म भरायचा आहे, कन्फ्युजन नको व्हायला. मग याच्या 1 महिन्यानंतरची तुम्हाला इथे डेट दिसत आहे. कुठे? शेवटच्या पानाला. ठीक आहे, म्हणजे तुम्ही PDF पाहिलं तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकते. 15 ऑक्टोबर. तर लक्षात घ्या, ही डिपार्टमेंटला दिलेली डेट आहे, म्हणजे त्या विभागाला सांगलीला डेट दिलेली आहे की 15 पर्यंत तुमचा विषय संपला पाहिजे, म्हणजे विद्यार्थ्यांचं जॉईनिंग झालं पाहिजे शिकाऊ उमेदवारीवरती. म्हणून तुम्ही याच्याकडे लक्ष नका देऊ, ही तारीख तुमच्यासाठी नाही आहे. म्हणून आवर्जून मी तुम्हाला सांगितलं, ही डिपार्टमेंटसाठी आहे. तुमची तारीख 19 सप्टेंबरच आहे, तोपर्यंतच अप्लाय करायचे. नाही मिळालं BTRला जायचं. ठीक आहे, हे सर्व माहिती होती कशाची, अप्रेंटिसशिपची, सांगलीसाठी. जर तुम्ही आता स्पर्धा परीक्षेची जर तयारी करत असणार इलेक्ट्रिशियन वायरमनचे विद्यार्थी, तर आपल्या ॲपवरती, कोणतं ॲप, CST लॉन्चपॅडचं, त्याच्यावरती विद्युत ब्रह्मास्त्र नावाचा इलेक्ट्रिशियन आणि वायरमनसाठी मास्टर कोर्स आहे. तर त्याचं जर अधिक माहिती पाहिजे असणार, तुम्ही यूट्यूबला व्हिडिओ पण आहे इंट्रोडक्शन, किंवा इन्स्टिट्यूटच्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता. हे आजचं जे सेशन होतं कशाचं होतं, ते होतं महावितरणमध्ये अप्रेंटिसशिप इलेक्ट्रिशियन आणि वायरमनच्या विद्यार्थ्यांकरता. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आठवणीने काय करा, व्हिडिओला लाईक करा, आणि अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आठवणीने चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि मित्रांपर्यंत ही लिंक शेअर करून द्या. ठीक आहे, इथे या सेशनला थांबवतो आणि ब्रेक घेतो. धन्यवाद.